मस्त थंडी सुटली मित्रांनो। असं जुना दिवस आठवून राहिले ज्या दिवसात आपण हुरडा पार्ट्या करायचो, शेतात जायचो, मामाकडे जायचो। पण सध्या मित्रांनो जमाना बदललाय। बदलत्या जमान्यात मी अशा प्रकारची हुरडा पार्टी केली आहे ना, तुमच्या सुद्धा तोंडाला असं पाणी सुटणार आहे मित्रांनो। कारण हुरडा हुरडा नाही, इथं आंबट खारट तिखट मिकट सगळं गोळ बिळ, अरे बोर, अशी कुठली गोष्टच नाही जी नाही रे। अशी जबरदस्त हुरडा पार्टी तुम्हाला करायची मित्रांनो। त्या हुरडा पार्टी बरोबरच स्विमिंग पूल मध्ये मस्तपैकी स्विमिंग करू शकता। त्याचबरोबर आउटसाइड ऍक्टिव्हिटी आहेत, सायकलिंग असेल, झिप लाईन असेल, तुम्हाला म्हणतो लो रोप, हाय रोप, असं वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या ऍक्टिव्हिटीज इथं आहेत मित्रांनो। मी तर हे करताना असं माझ्या पोटात गुदगुद व्हायला लागलं, कारण इंडियातलं सगळ्यात मोठा पाळणा, अरे रे 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 असं भिरतेन वरनं हॉटेल रिसॉर्ट कसा दिसतोय बघा। अरे तुम्ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका, कारण अनलिमिटेड फूड आहे। जेवण असेल, हुरडा असेल, सगळ्या गोष्टी असेल। अरे मी म्हणतो की बाबा बस झालं शेतातली हुरडा पार्टी, आता थोडी इकडची हुरडा पार्टी करा मित्रांनो। आपली इथल्या रोमन बेमन इथलं सगळं वातावरण जर बघितलं ना, असं येड लागायसारखं होतंय बरं का। मस्तपैकी कॉफीचा आस्वाद घेतला मित्रांनो। इव्हिनिंगला खाली जायचं ठरवलं। खाली गेलो तर एवढी लोक जमलो होती, मस्तपैकी गप्पा गप्पा मारत बसले होते। खूपच छान वाटलं मित्रांनो, खरंच बरं का। भारतीय रिसॉर्ट मध्ये संध्याकाळी मस्त तापायची सोय केली आहे मित्रांनो। मस्तपैकी सकाळी उठून नाश्ता आला, अरे वा वा वा। अरे इथली सर्व्हिस, इथलं काय तुम्हाला बोलायचं रे। भारतीय रिसॉर्टचं स्टाफ असेल, सगळं असेल, खूपच मायाळू लोक। कारण मित्रांनो इथून जाताना सुद्धा आपल्याला वाटते की बाबा इथल्या स्टाफ बरोबर, इथल्या जागेबरोबर आपला लगाव लागलाय। कारण एवढी गोड आणि एवढी मायाळू माणसं आहेत ना मित्रांनो। तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की या भारतीय रिसॉर्ट अँड अम्युजमेंट पार्क। खाली कॉल आहे, नंबर आहे 75 70 90 90 90। कॉन्टॅक्ट करा आणि विचारा कितीला पॅकेज आहे, काय पॅकेज आहे मित्रांनो। प्रत्येक दिवशी वेगळे रेट आहेत। छानपैकी रूम घ्यायची असेल तर रूम घ्या, फक्त पॅकेज एन्जॉय करायचं असेल तर पॅकेज एन्जॉय करा। सगळं अनलिमिटेड आहे, लवकर या रे आणि एन्जॉय करून घ्या रे।